हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज आहे दीप अमावस्या आणि जसं म्हणजे आता उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे. त्याच्यामुळे एवढी म्हणतात ना, की जी एक्साइटमेंट आहे ना, माझी तर खूप वाढली. जसे-जसे सण चालू होतात ना, बघा आपोआप आहे ना, वातावरण असं वेगळंच वाटायला लागतं. काही दिवसांपूर्वी वातावरण असं अगदी निराश, शांत असं खूप वाटत होतं आणि आता जशी सणांची रेलचेल सुरू होते ना, तर आपोआपच वातावरणामध्ये एक नवीन चैतन्य यायला सुरुवात होते. तर कुठलाही सण असू दे किंवा कुठलाही खास दिवस असू दे, हळदीच्या लेपनाशिवाय माझ्या सणाची सुरुवात कधीच होत नाही. कारण खरंच त्यामुळे ना, घरात अगदी वेगळंच वातावरण होऊन जातं लेपनाने. आणि आजचं लेपन खूप मस्त झालं होतं. म्हणजे शेवटी जी हळद अशी घट्ट-घट्ट झाली होती ना, त्यामुळे बघा इथे साईडला सुद्धा खूप सुंदर असं मला लेपन करता आलं. या माळा मी ज्या घेतल्या आहेत ना, तर ह्या खूप छान टिकल्या. ह्या मी डोंबिवलीवरून घेतल्या होत्या आणि तेव्हा मला असं वाटलं, की वॉश केल्यानंतर कलर वगैरे खराब होईल. पण अजिबात कलर त्याचा खराब झाला नाही आणि कपड्याच्या माळा आहेत विशेष म्हणजे आणि दिसायला बघा किती सुंदर दिसतात. माळा नव्हत्या तेव्हाचं म्हणजे ते देवघर आणि आता माळा लावल्यानंतरचं देवघर, किती देवघरामध्ये फरक पडतो. तर आता ना गोकर्णाच्या झाडाला सुद्धा खूप छान छान फुलं यायला लागलेत. मध्यंतरी फुलं येत नव्हती अजिबात, पण आता खूप मस्त मस्त फुलं यायला लागलेत. आणि म्हणतात ना की श्रावण महिन्यात जे हिरवळ असते ती खूप वेगळीच असते. खूप छान अशी हिरवंगार वातावरण असं श्रावण महिन्यात व्हायला लागतं. आणि आजचा जो दिवस होता ना, तो दीप अमावस्येचा दिवस होता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बघा प्रत्येक सणामागे एक सुंदर विचार आणि आपल्या जीवनाला दिशा देणारा असा प्रत्येक असा संदेश दडलेला आहे. तर असाच आजचा हा पवित्र दिवस आहे तो म्हणजे की दीप अमावस्या. तर ही दीप अमावस्या आषाढ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते आणि या दिवशी घरातले सगळे दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. अशा प्रकारे पिठाचे दिवे बनवले जातात आणि तुम्हाला एक खास गोष्ट सांगते की दुसरा काही नैवेद्यपेक्षा हे दिवे बनवणे आणि ह्याचा नैवेद्य दाखवणे ही खूप मोठी याच्यामध्ये प्रथा आहे. तर या दिव्यांमध्ये बघा थोडंसं तूप घालायचं, थोडीशी मी हळद घातली कारण त्यामुळे छान रंग येतो त्याचा, थोडंसं मीठ घातलं आणि आता हे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं. तर हे गुळाचं पाणी ह्याच्यामध्ये घालते. तर जेवढ्या पाण्यामध्ये आपलं पीठ मळलं जातं आहे तेवढं मळून घ्यायचं. मी शक्यतो जेवढे मला दिवे हवेत ना, म्हणजे मला 7च दिवे बनवायचे तर मी तेवढंच पीठ मळून घेतलं आहे. आणि त्यानंतर थोडा वेळ ते पीठ ठेवलं आणि आता त्याचे मस्त असे दिवे बनवून घेते बघा. पहिले इक्वल त्याचे गोळे काढून घ्यायचे तुम्हाला जितके दिवे बनवायचे आहेत. तर आणि त्यानंतर त्याचे असे मी जरा मोठे-मोठेच दिवे बनवले कारण अगदी पातळ बनवले ना, तर कधी-कधी त्याच्यामध्ये व्यवस्थित ते प्रज्वलित होत नाहीत. तर म्हणून थोडेसे मोठे बनवलेत आणि अशा प्रकारे दिवे बनवून घेतले. तर हे दिवे ना नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा तुम्ही गाईला खायला घालू शकता. आणि हे उकडून घेतल्यामुळे ह्याचा काहीही म्हणजे त्रास होत नाही. तर अशा प्रकारे हे मी 7 दिवे बनवून घेतले. बनवतानाच पाणी ते गरम करायला ठेवलं होतं आणि ह्याच्यामध्ये अशा प्रकारे टोपामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि त्याच्यावरती हे दिवे ठेवायचे. डायरेक्ट पाण्यामध्ये कधीच दिवे घालू नका. कारण मग ते काय होतं ना, अगदी असं बुळबुळीत त्याचं टेक्स्चर होऊन जातं. त्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे वरती चाळणी ठेवून त्याच्यावर तुम्ही असे पिठाचे दिवे ठेवलेत ना, तर ते अगदी कोरडे आणि छान शिजतात. तर आता रोजची देवपूजा करून घेतली पहिले आणि दिवे बघा किती छान मस्त शिजलेत आणि कलर पण बघा किती सुंदर आलाय. आपण हळद टाकली ना त्यामुळे असा छान कलर आलाय त्याचा. ते यातले जे 2 दिवे आहेत ते निष्ठाला ओवाळण्यासाठी ठेवणार आहे आणि 5 दिवे देवाच्या इथे लावणार आहे. देवाच्या इथे जे दिवे लावणार आहे त्यात तूप घालणार आहे आणि जे ओवाळण्यासाठी घेणार आहे त्यामध्ये तेल घालणार आहे. तर आता पहिले सगळे दिवे जे घासून स्वच्छ केले ते पुसून घेते व्यवस्थित आणि बाहेर एक एक सामान सगळं ठेवते आणि मग सगळी मांडणी करते. चला. तर मी संध्याकाळी सुरुवात केली होती आणि जे रेग्युलरली जे मी दिवे, समया ज्या वापरते ना सगळ्या, तर त्या सगळ्या मी आज काढल्या आहेत आणि संध्याकाळीच घासून घेतल्या. काय होतं पितळेची भांडी जर तुम्ही खूप आधी थोडंसं घासून ठेवलीत ना, तर थोडे का होईना त्यावरती असा काळपटपणा येतो किंवा डाग पडतात. तर
तर मला ना पूजेमध्ये अजिबात तसं आवडत नाही. अगदी सगळं असं लख्ख पाहिजे आणि त्याच्यामुळे तेव्हाच म्हणजे 5च्या आसपास मी सुरुवात केली या सगळ्या गोष्टींसाठी आणि मग सगळ्या समया, दिवे असे मस्त छान लख्ख करून घेतले. आता हे सगळं सामान आहे ना, जे पण सगळं पूजेला लागणार आहे, तर ते सगळे एका ठिकाणी पहिले बाहेर ठेवते. कारण मग एकदा आपण पूजा करायला बसलो, की मग आपल्याला सारखं मग एक गोष्ट आठवते आणि मग एक गोष्टीसाठी परत उठावं लागतं. तर त्यामुळे आता बऱ्यापैकी माहिती पडली, की आपल्याला पूजेसाठी काय सामान लागतं. तर म्हणून त्याच्या हिशोबाने मी सगळं सामान पहिले इथे आणून ठेवते आणि त्यानंतर पूजेला बसते. तर कुठल्याही पूजेची सुरुवात ही आपल्या स्वस्तिकनेच होते. आता इथे फ्रंट कॅमेरा चालू आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला हे उलटं दिसत असेल. पण हे उलटं काढलेलं नाही आहे, सरळच काढलं आहे स्वस्तिक आणि त्यानंतर आता पूजेला मी सुरुवात करणार आहे. तर सर्वात पहिले इथे चौरंग मांडून घेते. त्यानंतर मी इथे ना मला आज काहीतरी छान असा बॅकड्रॉप लावायचा आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला जी वस्त्र दाखवली होती, तर म्हटलं चला ह्या वस्त्रांमधूनच आज इथे सगळं म्हणजे जी सजावट आहे ना, ती त्या वस्त्रांनीच मी करणार आहे. आणि कशाप्रकारे दिसतात याचं पण तुम्हाला त्याच्यामधून आयडिया येईल. तर हे जे पाटाचं आसन होतं, पाटाचं वस्त्र होतं, तर ते मी इथे बॅकड्रॉपला लावते. ह्याच्यामध्ये मोठी साईज असेल तर ती मोठी साईज पण तुम्ही लावू शकता. प्लस मी तुम्हाला काल जसं म्हटलं, की तुम्ही हे होम डेकोरसाठी सुद्धा वापरू शकता. जिथे आपला जो सेंटर टेबल असतो त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला कुठे असं दिव्यांची थोडीशी सजावट करायची असेल एंट्रन्सला वगैरे, तिथे तुम्ही ठेवू शकता. यामध्ये वापरला गेलेला पारंपरिक कपडा आणि त्याच्यासोबतच जोडीला जे पारंपरिक पैठणीचे काठ आहेत, त्याच्यामुळे हे आसन किंवा हे वस्त्र इतके सुंदर दिसत आहेत बघा. एकच कलरचं जर तुम्ही घेतलंत ना, तर ते खूप छान दिसतं. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही मांडणी करू शकता. चौरंगावर घातल्यानंतर अशा प्रकारे दिसेल, तर म्हणून मी तुम्हाला हे दाखवते. आणि त्याच्यासोबतच हे समई आसनसुद्धा आहेत, जे मोठा पूर्ण किट आहे ना, त्याच्यासोबत समई आसन आहे. तर पहिले मी ठेवले, पण नंतर मला आठवलं, की अरे मला इथे पायऱ्या ठेवायच्या आहेत. मग त्याच्यामुळे हे दोन्ही साईडला पायऱ्या ठेवल्या. बऱ्याच ताई विचारतात, की ह्या पायऱ्या कुठे मिळतील वगैरे. तर हे मी माझे जे लोकल सुतार आहेत त्यांच्याकडून बनवून घेतलेत. तर तुम्ही तुमच्या जवळपास कुठे सुतार असतील ना, त्यांच्याकडे बनवून घ्या. कारण एवढ्याच पायऱ्या बनवून त्यांना पण ते कुरिअरने पाठवणं वगैरे त्यांना पण परवडणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या जवळपासचे कोणी सुतार असतील त्यांच्याकडून तुम्ही आरामात हे बनवून घेऊ शकता. तर आता सुरुवात आपली दीप प्रज्वलनानेच होते. तर म्हणून इथे पहिले समया ठेवून घेतल्यात आणि समई लावून घेणार आहे. त्यानंतर मग पूजेला सुरुवात करणार आहे. नेहमी पूजा करताना तुम्ही स्टेप बाय स्टेप पूजा मांडा आणि अगदी शांत आणि व्यवस्थितपणे पूजा करा. कारण बघा आपण पूजेमध्ये खूप सारे दिवे वापरतो. समजा तुम्ही थोडी पण घाई गडबड केली ना, तर हे जे वस्त्र अंतरलेत किंवा आजूबाजूच्या गोष्टी ह्याची नेहमी काळजी घ्या. कुठलीही गोष्ट करताना म्हणजे अगदी पूजा जरी आपण करत असू ना, तरी सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही पूजेची मांडणी करा. तर इथे माझ्या इथे बघा आजूबाजूला असं काहीच नाही आहे, सगळं मोकळं आहे. तर त्यामुळे व्यवस्थित पूजा मांडता येते. जरी मी त्या साईडला जरी पूजा मांडली ना, तरी ती अगदी एक साईडला व्यवस्थित राहते. पण तरीही जेव्हा आपण वस्त्र अंतरतो ना, तर तेव्हा आणखीन जास्त काळजी घ्यावी लागते. तर म्हणून आता पहिले बाप्पांची स्थापना केली. त्यानंतर हा जो मध्यभागी ठेवला आहे ना, हा अष्टलक्ष्मी दिवा आहे. तर हा अष्टलक्ष्मी दिवा लावून घेतला. सगळे जे पुढचे पिठाचे दिवे येणार आहेत, तर ते सगळे मी तुपाचे लावणार आहेत. असं म्हटलं जातं, की देवांना तुपाच्या दिव्यांनी ओवाळायचं आणि माणसांना नेहमी तेलाच्या दिव्याने ओवाळायचं. तर म्हणून मी आज इथे सगळे तुपाचे दिवे लावणार आहे आणि निष्ठाला जे 2 दिवे मी ठेवलेत ओवाळण्यासाठी, तर त्याच्यामध्ये तेलाचा वापर करणार आहे. तर ही पूजा मांडता मी तुम्हाला या दीपपूजेचं काही महत्त्व आहे, तर ते मी तुम्हाला सांगते. तर बघा दीप अमावास्या ही आषाढ महिन्याच्या अमावास्येला साजरी केली जाते. आपल्या घरातली समई, पणती, निरांजन असे सर्व जे दिवे आहेत ना, ते स्वच्छ करून छान सजवले जातात. त्यांची छान मनोभावे पूजा केली जाते आणि या दिव्यांच्या माध्यमातून आपण अशी प्रार्थना करतो, की आमच्या घरातील अंधार दूर होऊ दे. घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदू दे. आपल्या संस्कृतीमध्ये ना अग्नी आणि प्रकाशाला खूप महत्त्व आहे. दिवा आपल्याला एक खूप सुंदर संदेश देतो. स्वतः जळूनही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करायचा. आपल्या आयुष्यात ना अनेक अडचणी, चिंता, निराशाचे क्षण येतात. पण अशा वेळी एका छोट्याशा दिव्यासारखी आशा जर आपण मनात ठेवली,
तर अंधार कितीही मोठा असला तरी त्याला दूर करण्यासाठी एक छोटासा प्रकाश पुरेसा असतो. तर आता ह्या ज्या मी माळा घालते ना, तर ह्या अनायासे तुम्हाला सांगू की ममताताईने मला पाठवल्यात आणि अगदी परफेक्ट, म्हणजे ज्या मी इथे या दीपलक्ष्मी ठेवल्यात ना, तर त्यांना अगदी व्यवस्थित बसल्या आणि खूप छान दिसत होत्या. म्हणजे बघा, आपली पूजा सुंदर करण्यासाठी सगळे प्रयत्न करतायत. म्हणजे देवाला स्वतःला सुद्धा वाटतंय की पूजा खूप सुंदर झाली पाहिजे. तर म्हणून ज्या गोष्टींचा विचारही केला नाही, अशा गोष्टीसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतात. तर ह्या दिवशी ना, आपल्या घरातली दिव्यांबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असते आणि आपल्या जीवनातही ज्ञानाचा आणि सकारात्मकतेचा प्रकाश सदैव राहावा, अशी प्रार्थना आपल्याला दिव्यांना करायची असते. म्हणूनच दीप अमावस्या हा केवळ दिव्यांची पूजा करण्याचा दिवस नाही, तर नवीन आशा, नवीन ऊर्जा आणि सकारात्मक विचारांनी पुढे जाण्याचा दिवस आहे. या दीप अमावस्येला जोडलेली ना, एक सुंदर कथा मी तुम्हाला सांगते. ही कथा आहे एका छोट्याशा पणतीची. पण त्या छोट्याशा पणतीने एका संपूर्ण घराचं नशीब कसं बदललं, हे मी तुम्हाला सांगते. तर खूप वर्षापूर्वी ना, एका गावात एक गरीब स्त्री आपल्या मुलांसोबत राहत होती आणि घरामध्ये फारशी संपत्ती नव्हती. पण त्या घरात एक गोष्ट मात्र नेहमी होती: देवावरची श्रद्धा आणि मनातला विश्वास. आषाढ महिन्याची अमावस्या आली आणि त्या दिवशी घरात अंधार पसरला होता. तेलही अगदी थोडंसंच उरलं होतं. मुलांनी आईला विचारलं की आई, आज दिवा लावणार नाहीस का? आईने घरात पाहिलं आणि एका छोट्याशा भांड्यात उरलेलं थोडंसं तेल तिने पाहिलं. ती हसली आणि म्हणाली, दिवा मोठा असण्याची गरज नाही रे, त्याचा प्रकाश मनापासून असला ना की पुरेसा होतो. तिने त्या थोड्याशा तेलाची एक पणती लावली, छोटीशी ज्योत पेटवली आणि त्या अंधाऱ्या घरात एक वेगळाच प्रकाश पसरला. आईने त्या पणतीसमोर हात जोडले आणि म्हणाली, देवा, माझ्या घरात पैसा नसेल तरी चालेल, पण माझ्या मुलांच्या आयुष्यात कधीही अंधार येऊ देऊ नकोस. आणि त्या रात्री ती स्त्री आपल्या मुलांना घेऊन झोपली. पहाट झाली आणि सकाळी तिच्या दारावर एक व्यक्ती आली. त्याने तिच्या पतीने पूर्वी केलेल्या प्रामाणिक कामाचे पैसे तिच्या हातात दिले. तिला विश्वासच बसला नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने देवघरात जाऊन त्या छोट्याशा पणतीकडे पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं, कधी-कधी आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवण्यासाठी मोठ्या चमत्कारांची गरज नसते. एक छोटासा विश्वासही पुरेसा असतो. आणि त्या दिवसापासून त्या स्त्रीने दर अमावस्येला दिवा लावण्याची परंपरा सुरू केली. हळूहळू गावातील इतर स्त्रियाही तिच्यासोबत दिवे लावू लागल्या आणि हीच परंपरा पुढे दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्याच्या श्रद्धेशी जोडली गेली. तर अशी एक ही लोकपरंपरागत अशी कथा मी तुम्हाला सांगितली. तर ही कथा आपल्याला काय शिकवते, की अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा त्याला आव्हान देऊ शकतो.
कशी झाली आहे हे मी नाही सांगणार, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार की खरंच आजची पूजा कशी झाली आहे. जेव्हा पूजेला सुरुवात केली होती ना तेव्हा काहीही डोक्यात नव्हतं माझ्या आणि एक 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 गोष्ट करत करत अशी पूजा मांडली गेली. म्हणजे की स्वामींचा आणि देवी आईचा खरंच आशीर्वादच असेल की आपल्या हातून इतकी छान सेवा होते, इतकी छान पूजा आपल्या हातून होते. तर खरंच हा देवाचा म्हणतात नक्की आशीर्वादच असेल. आणि इतक्या साऱ्या गोष्टी पण उपलब्ध होतात की ज्यामुळे इतकी छान पूजा आपल्याला मांडता येते. तर त्यामुळे स्वामींचे, देवी आईचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि खूप विशेष मी म्हणेन की आपल्या पूजेला जे एक म्हणतात ना प्रसन्नता, एक जे सात्विकपणा आणि जे अगदी भव्यपणा जो येतो ना तो फक्त आणि फक्त दिव्यांमुळेच येतो. एक जरी दिवा लागला ना पूजेमध्ये तरी बघा किती पूजेमध्ये प्रसन्नता येते. तर म्हणून या दिव्यांचं खूप महत्त्व आहे. दिवा स्वतः जळतो आणि दुसऱ्याला प्रकाश देतो. तर आपण त्याच्याकडून हेच शिकायचं आहे की आपण स्वतः झिजायचं आहे दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांचा विचार करायचा आहे, दुसऱ्यांबद्दल चांगला विचार नेहमी करायचा आहे, पॉझिटिव्हिटी दुसऱ्यांना द्यायची आहे. तर हे सगळं आपण दिव्यांकडून शिकायचं आहे. आणि खूप छान पूजा झाली. मला खूप असं प्रसन्न आणि खूप मस्त वाटतंय. तर असा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.